आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहे। ही गोष्ट आहे एका मोठ्या नेत्याच्या राजीनाम्याची, ज्याने मराठी माणसांच्या हक्कांसाठी आपलं पद सोडलं। त्याने जर हे केलं नसतं तर कदाचित मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी झाली असती। त्या नेत्याचं नाव होतं चिंतामण द्वारकानाथ देशमुख, म्हणजेच सी.डी. देशमुख। चला तर मग जाणून घेऊया नक्की असं काय घडलं होतं की आपल्या मराठी नेत्याने पंतप्रधानांसमोर राजीनामा दिला। तर सी.डी. देशमुख म्हणजे काही साधेसुधे व्यक्ती नव्हते, ते खूप हुशार आणि प्रामाणिक अधिकारी होते। आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर तेच होते, म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेची सूत्र त्यांच्याकडेच होती। त्यानंतर ते भारताचे अर्थमंत्रीही झाले। त्यांनी देशासाठी खूप महत्त्वाचे निर्णय घेतले, बजेट सादर केले आणि भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढायला मदत केली। थोडक्यात ते एक असे व्यक्ती होते ज्यांच्या शब्दाला आणि कामाला खूप वजन होतं। आपला देश स्वतंत्र झाल्यावर राज्यांची रचना कशी करायची हा मोठा प्रश्न होता। लोकांना वाटत होतं की भाषावार प्रांत रचना व्हावी, म्हणजे एकाच भाषा बोलणाऱ्या लोकांचं एकच राज्य असावं। याच काळात मराठी भाषिकांसाठी संयुक्त महाराष्ट्र राज्याची मागणी जोर धरू लागली। या मागणीचा केंद्रबिंदू होती आपली मुंबई। मुंबई फक्त एक शहर नव्हती, ती मराठी माणसाच्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि अर्थव्यवस्थेचा कणा होती। ती भारताची आर्थिक राजधानी होती। त्यामुळे मुंबई महाराष्ट्रालाच मिळावी ही मराठी माणसाची मनापासूनची इच्छा होती। पण झालं असं की सरकारने राज्यांची पुनर्रचना करताना मुंबईबद्दल एक वेगळाच निर्णय घेतला। त्यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करून तिला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा प्रस्ताव ठेवला, म्हणजे मुंबईवर थेट केंद्र सरकारचं नियंत्रण राहणार होतं। या निर्णयामुळे महाराष्ट्रात खूप मोठा असंतोष पसरला। लोक रस्त्यावर उतरले, आंदोलनं झाली आणि दुर्दैवाने पोलिसांच्या गोळीबारात 100हून अधिक लोक मृत्युमुखी पडले। यानंतर तत्कालीन सरकारने मात्र या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करण्यास स्पष्ट नकार दिला। याच वेळी देशाचे अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांनी सरकारच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला। यानंतर त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला। त्यांनी पंतप्रधान नेहरूंसमोर आपला राजीनामा दिला। यावरच ते थांबले नाहीत, तर तुम्ही शुद्ध हुकुमशाह आहात आणि महाराष्ट्राबद्दल तुम्हा राजकर्त्यांच्या मनात वैरभाव आहे, अशा शब्दात त्यांनी थेट नेहरूंना सुनावलं होतं। त्यांना वाटत होतं की हा निर्णय मराठी लोकांसाठी खूप अन्यायकारक आहे आणि याला कोणताही योग्य आधार नाही। शिवाय हा निर्णय पूर्ण मंत्रिमंडळाच्या चर्चेतून झाला नव्हता, तर पंतप्रधानांनी तो एकतर्फी जाहीर केला होता। देशमुख हे कुलाबा मतदारसंघाचे खासदार होते, त्यामुळे त्यांना आपल्या लोकांच्या भावनांची पूर्ण जाणीव होती। त्यांना वाटलं की एक केंद्रीय मंत्री म्हणून फक्त दिल्लीत बसून काम करणं पुरेसं नाही, तर आपल्या राज्याच्या आणि लोकांच्या हितासाठी उभं राहणंही गरजेचं आहे। सी.डी. देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीला खूप मोठं बळ मिळालं, कारण एक इतका मोठा आणि प्रतिष्ठित नेता मराठी माणसाच्या बाजूने उभा राहिला होता। त्यांच्या राजीनाम्यामुळे सरकारवर खूप मोठा दबाव आला। लोकांना वाटलं की हा फक्त एक राजकीय मुद्दा नाही, तर न्यायाचा प्रश्न आहे। या घटनेमुळे नेहरूंनाही आपल्या निर्णयाचा पूर्ण विचार करावा लागला आणि शेवटी मराठी माणसाच्या संघर्षाला यश मिळालं। 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाली। संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं मुख्य उद्दिष्ट पूर्ण झालं। सी.डी. देशमुख यांच्या राजीनाम्याने या विजयात खूप महत्त्वाची भूमिका बजावली।